बघा मित्र, आपल्याला आज काय करायचंय, या आकृतीमधील चौकोन आणि चौरस मोजायचे. काय मोजायचे? चौकोन आणि चौरस. मग तू काय करतो असा प्रश्न आल्यावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 1 पूर्ण 10. म्हणजे तू काय करतो, या आकृतीत 10 चौकोन आहे आणि 10 चौरस. तू सगळे वाट लावून टाकतो तुझ्या आयुष्याची. बघ याला कसं मोजायचं. अगोदर याला नंबरिंग द्यायचे. 1, 2, 3. आडवी पण नंबरिंग द्यायची. 1, 2, 3. मग यांची काय करायची? बेरीज करायची, उभी बेरीज. 1 आणि 2 किती होतील? 3. आणि पुन्हा हे जर 3 टाकले त्यात तर किती होतील? 6. आडवी पण बेरीज कर. 1 आणि 2 3 आणि हे 3 किती होतील? 6. मग या 6चा काय कर? गुणाकार कर. 6 गुणिले 6 किती होतील? 36. म्हणजेच या आकृतीमध्ये पूर्ण चौकोन किती? 36 चौकोन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचे? या आकृतीमधील चौरस काढायचे. किती चौरस आहे बघ. मग हे जे समोरचे अंक आहेत, सपोज हे 3. 3 गुणिले 3 कर. 3 गुणिले 3 केल्यावर किती होतात? 3 त्रिक 9 प्लस कर. त्याच्यानंतर या 2चा आणि या 2चा सुद्धा काय कर? गुणाकार कर. 2 गुणिले 2 किती होतील? 4 होतील. आणि राहिलेला शेवटी हा जो 1 आहे, हा 1 लिहायचा. 9 आणि 4 किती होतील? 13 आणि हा 1 किती? 14. म्हणजे या आकृतीमध्ये पूर्ण चौरस किती आहे? 14 चौरस आहे.